जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव. शांत आणि हिरवेगार, जिथं शेती हाच प्रमुख व्यवसाय. सध्या गावात विघ्नहर साखर कारखान्याच्या हंगामामुळे ऊस तोडणीची लगबग सुरू होती. पहाटेपासूनच कोयत्याचा आणि ट्रॅक्टरचा आवाज शांतता भंग करत होता. बाबाजींच्या 12 एकर ऊसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांची तुकडी उत्साहानं काम करत होती. हंगामातील हा शेवटचा मोठा फोड असल्यानं कामाची गती चांगली होती. सकाळचा बराच वेळ उलटून गेला होता. एका दलदलीच्या भागात काम करत असताना रामा नावाचा मजुराचा कोयता जमिनीत रुतला आणि खच आवाजाऐवजी तो लाकडासारखा आदळल्यासारखा झाला. रामानं बाजूला पाहिलं. माती बाजूला सारल्यावर त्याच्या तोंडून "बापरे" असा उद्गार निघाला. उत्सुकतेनं आणि भीतीनं थबकलेल्या इतर मजुरांनी पाहिलं तेव्हा त्यांना ऊसाच्या मुळाच्या आणि ओल्या मातीच्या ढिगाऱ्यात एक मानवी सांगाडा दिसला. फक्त हाडे आणि जीर्ण झालेले कपडे. क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काम थांबलं आणि मजुरांनी तात्काळ ऊस मालक बाबाजी यांना फोन केला. बाबाजी गावातल्या जाणकार लोकांसोबत शेतात पोहोचले. सांगाड्याची अवस्था पाहताच बाबाजींच्या मनात एक विचार चमकला. त्यांना आठवले, जवळपास 6 महिन्यापूर्वी गावातून 75 वर्षाचे वृद्ध बाबा मियाँ सय्यद मोमीन बेपत्ता झाले होते. विस्मृतीचा त्रास असलेले बाबा मियाँ अनेकदा घरापासून लांब जायचे. त्यांचे पुत्र हरून मोमीन यांनी त्यांची पोलिसात तक्रारही दाखल केली होती, पण ते सापडले नव्हते. बाबाजींनी हरून मोमीन यांना ही धक्कादायक बातमी कळवली. हरून तातडीनं नातेवाईकांसह शेतात पोहोचले. सांगाड्यावरील जुन्या हिरव्या रंगाचा सदरा आणि फाटलेली लुंगी पाहून हरूनच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. "हो, हे कपडे माझ्या वडिलांचे आहेत," असं म्हणत त्यांनी कपड्याची खात्री पटवली. हरूनच्या दुजोऱ्यानंतर ग्रामस्थांनी जुन्नर पोलिसांना बोलावले. पोलीस अधिकारी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक अंदाजानुसार सांगाडा किमान 6 महिने जुना असावा. हरूननं सांगितलं की वडिलांना बिबट्याची खूप भीती वाटायची आणि हा परिसर जंगलाजवळ असल्यानं बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात. पोलिसांचा अंदाज होता की बाबा मियाँ रस्ता चुकून शेतात आले असतील आणि बिबट्याच्या भीतीनं शेतात लपले असतील. तिथेच तब्येत बिघडून किंवा बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा. ऊस भरलेला असल्यामुळं आणि हा भाग बाजूला असल्यानं मृतदेह कोणाला दिसला नसावा. सांगाडा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून DNA चाचणीनंतर तो बाबा मियाँ यांचाच आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असली तरी तपास सुरू ठेवला. जमिनीखालून बाहेर आलेलं हे गूढ एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधाची आणि एका कुटुंबाच्या 6 महिन्याच्या वेदनेची कहाणी उजेडात आणून गेली. हरूनच्या चेहऱ्यावर वडिलांना गमावल्याचे दुःख आणि त्यांच्या अंताचं उत्तर लवकरच मिळेल याचं समाधान दिसत होते.